हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील टाकळगाव येथे श्री हनुमान मंदिर परिसरात अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणामध्ये आयोजित करण्यात आला। दिनांक 8 जानेवारी ते 15 जानेवारी 2026 या कालावधीत होणाऱ्या या 14व्या वर्षातील सप्ताहात श्रीमंत भागवत कथा, भव्य ज्ञानेश्वर पारायण, हरिपाठ, काकडा आरती, गाथा भजन व हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आलेले आहे। या धार्मिक सोहळ्यात राज्यातील नामवंत कीर्तनकार व भागवताचार्य सहभागी होत असून संत मारुतीराव महाराज यांच्या आशीर्वादाने व महंत श्री जीवनदासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडत आहे। 15 जानेवारी रोजी सप्ताहाची सांगता व महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले असून पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समस्त टाकळगाव परिसरातील भक्तांनी केले आहे। या 14व्या वार्षिक सप्ताह श्रीमद भागवत कथा व भव्य ज्ञानेश्वर पारायण या अखंड हरिनाम सप्ताहासाठी गावातील नवयुवक तरुण मंडळी मोठ्या संख्येने हिरिहिरीने भाग घेऊन आलेल्या पंचक्रोशीतील भाविक भक्तांना महाप्रसादाचा लाभ देखील देत आहेत आणि पंचक्रोशीतील भाविक भक्त मंडळी, गावकरी मंडळी या कार्यक्रमाला मोठा उत्साहात आले आहेत। कार्यक्रम अखंड हरिनाम सप्ताह वर्षे 14 चालू आहे। अन्नदान आणि रोजचे कीर्तन भागवत ठरलेल्याप्रमाणे होतात। पारायण पारायण रोजचा मौजे टाकळगाव येथील हरिनाम सप्ताह वर्षे 14वे दरवर्षीप्रमाणे या वर्षी चांगला प्रतिसाद भेटून रोज हरिपाठ, सकाळी सायंकाळी हरिपाठ, सकाळी पारायण, संध्याकाळी 9 ते 11 कीर्तन आणि नंतर भागवत 12 ते 4 भागवत, त्याच्यानंतर 4 ते 6 जेवणाचा पंक्तीचा कार्यक्रम रोजचे 2-3 हजार लोक अन्नदान 2-3 कुंटल म्हणजे 2,500 हजार लोक जेवून जातात रोजचे रोज। 14 वर्ष झाले पूर्ण। चांगला गावकरी मंडळी चांगला प्रतिसाद देते। कुठल्या गोष्टीची अडचण नाही, काही नाही। तालुक्यामध्ये नंबर 1 चा आमचा कार्यक्रम पार पडतो। हे 14वं वर्ष आहे। 14व्या वर्षातली 3ऱ्या दिवसाची आजची सेवा आहे, कीर्तन सेवा। तर आळंदी, पंढरपूर, बीड, माजलगाव ह्या बरेच लांबून इथं कीर्तनाला बरेच मंडळी येतात। रुंज असू द्या, आशेगाव असू द्या, सुनेगाव, इंजनगाव, वसमत, टोटल परिसरातले इथं कीर्तनाला जास्तीत जास्त संख्येने येतात लोकसंख्या। आजचे महाराज आहेत पंढरपूरचे आहेत, रामेश्वर महाराज जाधव पंढरपूरकर या महाराजाचा आजची कीर्तन सेवा आहे। कथान वाचन कल्याण महाराज वारे मुरुंबेकर यांची कथा आहे। ही 14 वर्षाची परंपरा आहे। आज उद्याच्या 12 ते 4 ही कथा आहे। कथा झाली की लगेच आमच्या इथं पहिली महिला मंडळीची पंगत बसते। महिला मंडळी झाली की लगेच पुरुष मंडळी बसतात। नंतर सहज हरिपाठ होते। आशेगाव सर्कल मध्ये सगळ्यात छान सप्ताह आहे आपल्या इथे। आज मौजे टाकळगाव येथे पत्रकार बंधूंची भेट झाली असता आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह मागील 14 वर्षापासून कंटिन्यू सुरू आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पारायणाचे, गाथा भजनाचे, भागवत कथेचे, नंतर अन्नदान आणि रात्री 8 ते 11 8 ते 10 या वेळेमध्ये हरिकीर्तनाचा ठेवलेला आहे आणि या निमित्ताने आज 3ऱ्या दिवसाची सेवा आहे।
गावातील पाहुणे मंडळीची आजची अन्नदानाची सेवा आहे आणि सर्व गावकरी मंडळी व तसेच येणाऱ्या पंचकृषीतील येणाऱ्या सर्व भाई भक्तांचे टाकळगाववासियांतर्फे हार्दिक अभिनंदन। आणि अशीच ही अखंड सेवा आणि अखंड सप्ताह वर्षानुवर्ष चालू राहावं ही सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे। या सप्ताहानिमित्त सर्व गावकरी मंडळीतर्फे मी सर्व जनतेस सप्ताहाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा देत आहे।